येणाऱ्या 1 मार्च 2025 रोजी पुणे शहरातील SP कॉलेजच्या भव्य मैदानावर मातंग समाज महाअधिवेशनाचे आयोजन लहुजी शक्ती सेना या सामाजिक लढाऊ संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे। मातंग समाजाच्या सामाजिक प्रश्नांना बऱ्यापैकी न्याय देऊन उर्वरित विविध प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी लहुजी शक्ती सेना सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करणारी संघटना आहे। या ऐतिहासिक मातंग समाज महाअधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते होणार असून हे महाअधिवेशन लहुजी वैष्णू भाऊ कसबे, माधवराव गाडेकर तसेच कैलासदादा खंदारे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली पार पडणार आहे, अशी माहिती आयोजकांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली। यावेळी प्रदेश अध्यक्ष कैलासराव खंदारे, राज्याध्यक्ष अमोल चव्हाण, कार्यकारिणी सदस्य आशिष कसबे, संपर्क प्रमुख नितीन वायगंधे, कोषाध्यक्ष नंदू बनसोडे, नगराध्यक्ष यमराज खरात, शहराध्यक्ष अमोल कांबळे आदी उपस्थित होते। मी कैलासराव खंदारे, लहुजी शक्ती सेना प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य। येणाऱ्या 1 मार्च 2025 रोजी पुणे शहरातील SP मैदानावर लहुजी शक्ती सेनाद्वारे आयोजित मातंग समाज महाअधिवेशन संपन्न होणार आहे। या अधिवेशनासाठी महाराष्ट्राच्या नव्हे तर या देशाच्या विविध राज्यातून मातंग समाज मोठ्या संख्येने लाखोंच्या वर या ठिकाणी सहभागी होणार आहे। या अधिवेशनासाठी खास करून महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्राचे केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधर मोहोळजी, त्याचबरोबर पुण्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विविध मंत्री महोदय, राज्य आणि केंद्र सरकारचे मंत्री महोदय यांच्यासह खासदार, आमदार व समाजातील सर्व नामांकित प्रख्यात असणारे सर्व विद्वान नेते, कार्यकर्ते या अधिवेशनामध्ये सहभागी होत आहेत। हे या पुणे नगरीमध्ये संपन्न होणारं हे ऐतिहासिक लाखोंच्या संख्येने सहभागी होणारं हे अधिवेशन खास करून अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या प्रश्नासह अनुसूचित जातीतील क्रमांक 2च्या मोठ्या संख्येने असलेला मातंग समाज याचे आजपर्यंत बहुतांश प्रश्न मार्गी लावण्याचे काम लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालं। उर्वरित प्रश्न, ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने निर्णायक भूमिका हे अधिवेशन निभावणार आहे। महाराष्ट्रातील या सर्व विद्वानांच्या, राज्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणाऱ्या या अधिवेशनामध्ये सकाळी 7:30 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमाच्या भरगच्च कार्यक्रमाच्या आयोजनात हे अधिवेशन संपन्न होते। खास करून या ठिकाणी सारसबागेतील साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापासून SP कॉलेजच्या मैदानापर्यंत त्या दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरून निघणारी ही शोभायात्रा आहे। 4 वाजेच्या दरम्यान निघणारी शोभायात्रा आणि या शोभायात्रेमध्ये वाजत गाजत ढोल तासे, नगारे, सनई, चौघडा, त्याचबरोबर हलगी वाद्य असू देत किंवा वेगवेगळ्या माध्यमातून टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ही शोभायात्रा निघणार आहे। आपल्या ऐतिहासिक संदर्भात प्रगतीकरण करण्याचं काम वेगवेगळ्या देखाव्याच्या माध्यमातून या शोभायात्रेमध्ये होणार आहे। महाराष्ट्रामधील विद्वानांचा सत्कार आणि गुणगौरव सुद्धा त्या ठिकाणी होतोय। विविध सप्ताहामध्ये भरगच्च कार्यक्रमाने हे आयोजन संपन्न होणार आहे। खास करून या राज्यामध्ये आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डाचं लाखोंच्या संख्येनं एक महाशिबिर सुद्धा त्यालाच लागून त्या ठिकाणी संपन्न होतोय। वेगवेगळ्या स्टॉलच्या माध्यमातून वस्तू असू देत, साहित्य असू देत, पुस्तक असू देत, त्यांचं दालन सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे। आणि म्हणून या महाराष्ट्रातील लहुजी शक्ती सेनेचे हजारो कार्यकर्ते या अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आणि आजपर्यंत या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पुणे नगरीमध्ये ज्या ज्या महासभा किंवा प्रचंड कार्यक्रम उपक्रम झाले त्या सर्व कार्यक्रमाच्या तोडीतोड किंवा सरस कार्यक्रम ठरण्याच्या दृष्टीनं आपण तीव्र वादळाने आज झंझावात येणाऱ्या 1 मार्चला पुणे शहरामध्ये दाखल होणार आहे। मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांना विनंती करतोय की येणाऱ्या ऐतिहासिक या अधिवेशनाच्या 1 मार्चच्या दिवशी सर्वांनी मोठ्या संख्येनं या अधिवेशनाला उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचा, अधिवेशनाचा अवश्य लाभ घ्यावा, अशा पद्धतीचे कळकळीचे आव्हान माझा विनंती करतो। धन्यवाद।